राहुरी सीएमची विराट सभा, अक्षय सुसाट विजयावर शिक्कामोर्तब। राहुरी नगर पाथर्डी विधानसभा पोटनिवडणुकीची रणधुमाळी आता शेवटच्या टप्प्यात आली आहे। महायुतीचे उमेदवार अक्षय शिवाजीराव कर्डिले यांच्या विजयासाठी भाजपची भली मोठी फौज निवडणुकीच्या रिंगणात उतरली आहे। मतदारसंघातील वातावरण पहिल्यापासून कर्डिले कुटुंबाभोवती असल्याचं दिसून येत आहे। त्यात प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, सभापती राम शिंदे, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, मंत्री पंकजा मुंडे, माजी खासदार सुजय विखे पाटील, आमदार मोनिकाताई राजळे, आमदार संग्राम जगताप यांनीही राहुरी पोटनिवडणुकीमध्ये अक्षय कर्डिले यांच्या विजयासाठी विशेष लक्ष घातलंय। आता शेवटच्या टप्प्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची राहुरीत विराट सभा झाल्यानं राहुरी नगर पाथर्डी विधानसभा पोटनिवडणुकीचं वातावरण अक्षय कर्डिले यांच्या बाजूने झुकल्याचं नागरिक सांगतायत। असं असलं तरी विरोधी महाविकास आघाडीचे उमेदवार गोविंद मोकाटे, रावसाहेब खेवरे यांच्यासह इतर उमेदवारांनीही मतदारसंघ पिंजून काढलाय। महायुतीचे उमेदवार अक्षय कर्डिले यांना मताधिक्य किती राहील, कोणते फॅक्टर अक्षय कर्डिलेंचं मताधिक्य वाढवणार, यंदा कोणाकोणाचं डिपॉझिट जप्त होणार, पाहुयात याबाबतचा स्पेशल रिपोर्ट। नमस्कार, मी ऋतुजा, तुम्ही पाहत आहात नगर न्यूज 24। मंडळी, राज्यातील बारामती आणि राहुरी या विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीची रणधुमाळी आता शेवटच्या टप्प्यात आली आहे। बारामती विधानसभेचा निकाल काय लागणार आता हे सर्वांना माहिती आहे, फक्त घोषणाच होणं बाकी आहे। त्याचप्रमाणे राहुरी नगर पाथर्डी विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये उमेदवार अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी कर्डिले यांचे विरोधक माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी माघार घेतल्याने राहुरी पोटनिवडणुकीत निकाल काय लागेल हे जनतेनं जाहीर करून टाकलंय। असं असलं तरी पोटनिवडणुकीत रिस्क नको म्हणून महायुतीचे उमेदवार अक्षय कर्डिले यांचं मताधिक्य वाढवण्यासाठी महायुतीचे सर्वच पदाधिकारी गावोगावी दौरे, भेटी, प्रचार सभा, रॅली काढत आहे। उमेदवार अक्षय कर्डिले यांच्या रॅलीला मतदारसंघातील नागरिकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळतोय। माजी मंत्री स्वर्गीय आमदार शिवाजीराव कर्डिले यांची सहानुभूती, कर्डिले यांनी केलेले विकास कामं, युवा वर्गामध्ये अक्षय कर्डिले यांची असलेली क्रेज, विखे पाटलांचा विखे पॅटर्न, आमदार संग्राम जगताप यांची यंत्रणा, मंत्री पंकजाताई मुंडे, आमदार मोनिकाताई राजळे यांची ताकद, भाजपचे केडर आणि शेवटच्या टप्प्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुरीत घेतलेली सभा, या सर्व गोष्टींमुळे महायुतीचे उमेदवार अक्षय कर्डिले यांच्या विजयावर जवळपास शिक्कामोर्तब झाले असल्याचं मतदारसंघातील नागरिक सांगतायत। माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानंतर पुन्हा कर्डिले विरुद्ध तनपुरे यांच्यात पोटनिवडणुकीचा सामना पाहायला मिळाला होता, परंतु तनपुरे यांच्या कार्यालयात प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या बैठकीत कारखान्यासह राहुरीच्या विकासाच्या मुद्द्यावर ठोस आश्वासन देण्यात आले। त्यामुळे माजी मंत्री तनपुरे यांनी निवडणुकीतून यू टर्न घेतला। ऐनवेळी महाविकास आघाडीला गोविंद मोकाटे यांना उमेदवारी द्यावी लागली। कर्डिले यांच्या प्रचारासाठी भली मोठी नेत्यांची फौज मैदानात उतरली आहे। यात खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच राहुरीची जबाबदारी घेतली आहे। मुख्यमंत्र्यांच्या सभेने राहुरी नगर पाथर्डी विधानसभा मतदारसंघातील वातावरण अक्षय कर्डिले यांच्यासाठी चांगलंच अनुकूल झाल्याचं पाहायला मिळत आहे। शिवाजीराव कर्डिले यांचं अधुरं राहिलेलं स्वप्न अक्षय कर्डिले यांच्या रूपाने पूर्ण केलं जाईल असं सांगतानाच राज्याच्या तिजोरीचा बेरर चेक अक्षय कर्डिले यांच्याकडे देऊन जात असल्याचं मुख्यमंत्री यांनी सांगितलंय। निळवंडेचा प्रश्न सोडविण्याचा शब्द मुख्यमंत्री फडणवीस यांनी राहुरीच्या सभेत जनतेला दिला। तसेच रेकॉर्ड ब्रेक मतांनी अक्षय कर्डिले यांना विजयी करण्याचं आवाहनही केलं। असं असलं तरी पोटनिवडणुकीत विजयासाठी विरोधकांनीही मोठी ताकद लावली आहे। प्रचार करत मतदारसंघ पिंजून काढलाय। त्यामुळे अक्षय कर्डिले यांचं मताधिक्य किती राहील हा प्रश्न मतदारसंघातील नागरिकांना पडलाय। स्वर्गीय आमदार शिवाजीराव कर्डिले यांचे चिरंजीव निवडणुकीच्या रिंगणात असल्याने या पोटनिवडणुकीकडे सगळ्यांचं लक्ष लागून आहे। मंडळी, तुम्हाला काय वाटतं, या निवडणुकीमध्ये कोण बाजी मारणार आणि किती मताधिक्याने मारणार हे कमेंट करून नक्की सांगा। आणि हा व्हिडिओ कसा वाटला तेही कमेंट करून नक्की सांगा। नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा।